नमस्ते मित्रांनो. चला आता आज चाललो आहे आम्ही जरा आज देवदर्शनाला. बघा विरेन बसला गाडीत. विरेन कुठं चाललं बाळा? कुठं चालला? तर मित्रांनो आम्ही चाललो आहे आता कर्नाटकमध्ये. कर्नाटकला आपला चिंचणी मायाका देव आहे, तर तिकडच्या देवाला चाललो आहे. आपली दरवर्षाची वारी असते, वर्षातून एकदा आपण जातोच तिकडं. तर म्हणलं चला आता जाता जाता व्हिडिओ बनवूया. तर आम्ही चाललो आता सहकुटुंब सहपरिवार. आज जाणार आहे खरसुंडीत, मसवडच्या तिथं. तर तिथं आपली बारकी बहीण राहते, तर तिच्या तिथं पण आज जत्रा आहे. तर तिच्याकडे जाणार आणि मग तिथून पुढं उद्या जाणार आहे कर्नाटकमध्ये चिंचणी मायाकाला. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये आपण पूर्ण तुम्हाला आता व्लॉग दाखवणार आहे, तर व्हिडिओमध्ये पूर्ण बघत राहा व्हिडिओ. चला. तर मित्रांनो आता आपण नातेपुते क्रॉस करून आता माळशिरस क्रॉस करून पुढे आलेलो आहे. तर बघा ह्या साईडला जो भाग आहे ना, एकदम असा ढगा माळ डोंगर वगैरेच ह्या भागात सगळे. आणि हा जो हायवे आता नवीनच काम झालेलं आहे रोडचं, एकदम स्ट्रेट हायवे हा पुढं आपल्याला मसवडपर्यंत असाच भाग लागणार आहे सगळा. तर बघा मित्रांनो इकडं जो पाण्याचा भाग कमी आहे, म्हणजे पाणी आहे भरपूर, पण जी जमीन जी आहे ना एकदम डोंगराळ माळरान अशी जमीन आहे. तर इकडं आलं तर जरा थोडंसं ऑडच वाटतं नवीन माणसांना. तर आपण आता आलो मसवडमध्ये एंट्री करतो आहे. तर आता मसवडमधून आपण बाहेरूनच रोडनेच बाहेर निघणार आहे. तर गावात जाणार नाही आहे. हा आहे बाहेरचा रस्ता. जरा गावातून बाहेरून जातो, मसवड देवस्थानाच्या तिकडं जात नाही, इकडून गावाच्या बाहेरून निघतो. थांबलो तर थोड्या वेळ म्हटलं जरा इथं जरा सीन भारी वाटला, जरा उंचावर टेकडीवरती. इथं बघा मित्रांनो आपण आलो तर झऱ्याच्या जवळ आलेलं आहे. जरा थोडे पाठीमागच आहे. हे बघा पवन चक्क्यात दिसतं इथं तुम्हाला. पवन चक्क्या पण आहे तिकडं, भारी वाटतं, मस्त बघायला पवन चक्क्या. जरा असं डोंगराळ भाग असल्यामुळे इकडं भरपूर पवन चक्क्यांचं प्रमाण आहे. तर आता मित्रांनो आपण पोचतोय जवळपास दाजींच्या घरी. आपण आलो आता त्या कामपत्र खरसुंडीपासून 6-7 किलोमीटर पुढे अर्जुनवाडी गोमेगाववाडी ह्या साईडला इचल निलकरंजीच्या आतमध्ये ही वाड्या वस्ती आहे. तर इथं आपले राहतात पाहुणे. आज चला मित्रांनो आपण आता पोहोचलोय दाजींच्या घरापाशी. जरा संध्याकाळी 7 वाजले, 3 तास लागले आपल्याला जरा थांबत यायला. आता इथून आपण जाणार आहोत एक मंदिराचं दर्शन वगैरे करायला. तर आलं मित्रांनो आपण आज शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. सगळ्या लोक दर्शन करून गेले, तर आम्ही शेवट राहिलेलो आहे. तर आज बघा इथं बघण्याचं अप्सरा आली हा लावणी कार्यक्रम आज इथं ठेवलेला आहे गावकऱ्यांनी. तर बघू आज कसं होतंय, येणार आहे बघायला वापस आता. तर इथं मायाकाचं पण एक मंदिर आहे छोटंसं, आणि शंकराचं मंदिर इथं खूप छान डेकोरेशन केलं आहे मित्रांनो. चला तुम्हाला आता दाखवतो. डेकोरेशन खूप छान केलेलं आहे. आम्हाला जरा उशीरच झाला, म्हणजे सकाळचे 2 कार्यक्रम मिस झाले. 4 वाजता पालखी सोहळा असतो तो एक मिस झाला आहे. तर
पण खूप छान केलं आहे, मंदिर सजवलं आहे. चला आपण आतमधून बघू. बघा झेंडूच्या फुलांच्या माळा आहेत साईडने सोडल्या, वरती पण खूप छान असे डेकोरेशन केलं आहे. फुलं ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन आहे आणि आतमध्ये पण खूप छान असं केलेलं. तर मला आतमधून दाखवतो. हे बघा पिंडीच्या कडेने सगळे झेंडूची फुलं टाकल्या सोडलेलं आहे. असं खूप छान केलं आहे मंदिराचं सजावट. पोचलो आता मित्रांनो मस्तपैकी घरी. चला आता इथून आज मुक्काम इथं होणार आणि उद्या आपण जाणार कर्नाटकमध्ये चिंचणी मायाकाला. तर उद्याचा व्हिडिओ उद्याचा वेगळा असेल. आजचा आपण बनवला आता आज व्लॉग. तर उद्याचं दर्शन नक्की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. चला तोपर्यंत भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.